कंबाईन पूर्वपरीक्षेचा रिझल्ट आला आणि त्यामध्ये यू आर डेफिनेटली हियर बिकॉज यू आर फेल्ड. आई वुड से यू आर नॉट फेल्ड, आपकी सक्सेस डिले हुई. ठीक है, उसके बारे में बात करते. तर कंबाईनचा प्रिलिम्सचा रिझल्ट आला, त्याच्यामध्ये तुम्हाला काही कारणास्तव कट ऑफपेक्षा कमी मार्क पडले. त्याच्यामुळं तुमची मनस्थिती बिघडलेली असू शकते आणि आय कॅन फील यू. ओके, मी तुम्हाला फील करू शकतो की या फेजमधून प्रत्येकजण जातात आणि फार कठीण काळ असतो हा, ज्याच्या वेळेस सगळ्यांची लिस्टमध्ये नाव असतात आणि आपलं नाव नसतं त्यावेळी. ठीक आहे, तर त्यावेळेस नियोजन कसं केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मार्गदर्शन काय असलं पाहिजे हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. मित्रांनो, हरून चालणार नाही. प्रवास हा इतक्यात संपणार नाही. येणारा प्रिलिम्स, येणारा काळ हा कठीण जरी असला तरी नक्कीच तुमचा होऊ शकतो. त्याच्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात. तर मनस्थितीबद्दल बोलूयात सुरुवातीला. हे खरंच हार्ड टू एक्सेप्ट आहे, डिफिकल्ट टू एक्सेप्ट आहे. तुम्ही हे एक्सेप्ट करणं फार कठीण आहे, कारण की तुम्ही मेहनत घेतलेली असणार आणि मेहनत घेऊनसुद्धा कुठेतरी कमी पडल्यानंतर किंवा मेहनत कमी घेतली होती म्हणून रिग्रेट असेल, या गोष्टी असू शकतात, बरोबर. त्याच्यामुळे तुमची मनस्थिती असं आहे की हार्ड टू एक्सेप्ट, तुम्ही एक्सेप्ट करणं कठीण आहे तुम्हाला ही गोष्ट. त्यानंतर एक चिंता मनामध्ये कुठेतरी चालू झालेली आहे आता की होईल की नाही, कसं होईल. एक भीती असते येणारा, मग होईल की नाही, मनामध्ये काय होईल माझं, कसं होईल माझं. तर अशी भीती निर्माण झालेली असते आणि अशाच टाईममध्ये सेल्फ डाऊट यायला चालू होतो. म्हणजे माझ्याकडून होऊ शकतं की नाही, हाच डाऊट यायला चालू होतो. तर ही मनस्थितीला टॅकल करायला पाहिजे मित्रांनो. प्रत्येक गोष्ट तुम्हाला हार्ड जरी असेल एक्सेप्ट करायला, तरीसुद्धा तुम्ही ती गोष्ट एक्सेप्ट केली पाहिजे. चिंता सोडून, भीती सोडून, सेल्फ डाऊट सोडून तुम्ही नियोजनाकडे वळलं पाहिजे. कारण की ही प्रोसेस आहे, ही लांब प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमध्ये नियोजनाशिवाय पर्याय नाही. आज हारलात तर उद्या तुम्ही टेबलवर पाहिजे, तुमच्या टेबलवर पाहिजे, तुमच्या डेस्कवर पाहिजे, अभ्यासाच्या लायब्ररीमध्ये पाहिजे. हे नियोजन असेल तर नक्कीच येणारी प्रिलिम्स फेल नसेल तर सक्सेस असेल. तर नियोजन, मार्च महिना संपत आलेला आहे, शेवटचे दिवस आहेत मार्चचे. एप्रिलमध्ये काय केलं पाहिजे, मेमध्ये काय केलं पाहिजे, जून कंबाईनवाले त्यांनी काय केलं पाहिजे. मार्चमध्ये शेवटचे दिवस राहिलेत. आम्ही काय केलं, आम्ही PYQ पूर्ण कंप्लीट केले. जवळपास 5000+ PYQ त्याचं ॲनालिसिस केलं 6 AM क्लबद्वारे. सकाळी दररोज 1 मार्चपासून आत्तापर्यंत दररोज मुलं येत आहेत आणि आत्ता सगळे विषय जवळपास संपवले आणि मार्च महिना पूर्ण 6 AM क्लबमध्ये आम्ही PYQवर इतकं ॲनालिसिस केलं की त्याच्या रिलेटेडचा सगळा कंटेंट पाठ केला. एक क्वेश्चन डबल रिपीट झाला, 10 वेळा काही क्वेश्चन रिपीट झाले. तर हे मार्च महिन्यामध्ये केलं. आता तुम्ही काय करायचं, आय नो तुम्ही 6 AM क्लबचा मेंबर नसणारच आहे, ठीक आहे. जरी नसेल तरी मार्चमधला राहिलेला टाईम आहे ते सगळे PYQ एकदा रिवाईज करा. एप्रिलमध्ये मात्र प्रत्येक विषयाची सखोल रिव्हिजन गरजेची आहे. एप्रिल महिना पूर्ण पॅक पाहिजे तुमचा. त्या महिन्यामध्ये तुम्ही प्रत्येक विषयाला टाईम डिवाईड करा. पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, जे करंट अफेअर, प्रत्येक विषयाला टाईम डिवाईड करा आणि कुठे कुठे कमी पडला आहे त्याच्यावर वर्क करा. प्रत्येक विषयाचं बेसिक पुस्तक वाचा या महिन्यामध्ये, लाईन टू लाईन वाचा, नोट्स काढा, विसरणाऱ्या गोष्टींच्या नोट्स काढा एप्रिल महिन्यामध्ये. ओके, एप्रिल महिन्यामध्ये जर तुम्ही मार्च महिन्यामधल्या PYQ राहिलेले असतील तर त्या सोबत कवर करून घ्या. सब्जेक्ट झाला की लगेच त्याची PYQ बघायची. PYQ बघा, सब्जेक्ट वाचा, लगेच PYQ करा. हा पॅटर्न फॉलो करा एप्रिलमध्ये. जर तुम्ही मार्चमध्ये PYQ केलेल्या नसतील तर एप्रिलमध्ये सांगतो. मेमध्ये तुम्हाला वेळ आहे. मेचं पहिली रिव्हिजन इथे झाली पाहिजे, पहिली आणि दुसरी पण रिव्हिजन या ठिकाणी झाली पाहिजे. आणि तुम्ही सोबत टेस्ट जर द्यायचे असतील तर टेस्ट पेपर पण डेफिनेटली मेमध्ये देऊ शकता. आणि मेमध्ये, या महिन्यामध्ये तुम्ही मॅरेथॉन रिव्हिजन जी आहे ती झाली पाहिजे. प्रत्येक सब्जेक्टची सखोल रिव्हिजन झाली पाहिजे या महिन्यामध्ये. कुठल्या, एप्रिलमध्ये. जेणेकरून मेमध्ये काय होणार आहे, तुम्हाला प्रॉपर स्वतःला वेळ देता येणार आहे.
स्वतःला रिव्हिजन करता येणार नाही, त्यावेळेस तुम्ही कोणत्या क्लासच्या पाठीमागं पळणार नाही. ठीक आहे, तर इथं मे त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि जे कंबाईनवाले आहेत 31 मेला तर राज्यसेवा आहे आणि तुमची 14 जूनला प्रिलिम्स आहे. फार कमी वेळ आहे, तुम्हाला विचार करायलाच वेळ नाही. विचार करायला, दुःख, हे हार्ड टू एक्सेप्ट, चिंता, भीती, सेल्फ डाऊट, या सगळ्या गोष्टी सोडून तुम्हाला विचार करायला वेळ नाही. तुम्हाला येणारी कंबाईन ही तोंडावर आहे, त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यावर विचार करू शकत नाही, वेळच नाही तुम्हाला. हे नियोजन करणं गरजेचं आहे. ही नियोजनाची वेळ आहे, ह्याच्यामध्ये नियोजनच झालं पाहिजे आणि प्रॉपर त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. तर तुम्ही येणाऱ्या प्रिलिम्स, मी आधी पण सांगितलं होतं, ज्या टायमिंगला जानेवारीमध्ये प्रिलिम्स झाली त्या टायमिंगला मी सांगितलं होतं की कट ऑफ वगैरे या भानगडीत पडू नका. ठीक आहे, तर कमी येऊ शकतो कट ऑफ, 50च्या आसपास येऊ शकतो म्हणलं, कट ऑफ 50च्या आसपास पण आला, 51 कट ऑफ आला, 51.25 हे होऊ शकतं सांगितलेलं. ज्याने तुम्ही काय करा, जानेवारी फेब्रुवारी तुम्ही काय करा, मेन्स करा म्हणलेलं, आणि मार्चपासून फुल्ली परत GSचे सब्जेक्ट आणि प्रिलिम्स करा, जेणेकरून जानेवारी फेब्रुवारी मराठी इंग्लिश झालं तुमचं, आणि GS जे आहे ते मार्च एप्रिलमध्ये करा, जेणेकरून तुम्ही मेमध्ये जाऊन पेपर देऊ शकता. जर आता रिझल्ट झाला तर त्याचा फायदा झाला ना मुलांना. मग तुम्ही आता जर प्रिलिम्स फेल झाला आहात तर डेफिनेटली तुम्हाला फुल्ली फोकस कशावर करायचं आहे, प्रिलिम्सवरच करायचं आहे. येणारी प्रिलिम्सवरच तुम्ही फोकस करणार आहे, पण ते लगेच होणं गरजेचं आहे, लगेच शिफ्ट होणं गरजेचं आहे. सगळेजणच तयारी करतात, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन किती जण करतात, सातत्य किती लोक राखतात, सातत्य राखणं गरजेचं आहे. इथं जो सातत्य राखेल तो जिंकेल येणाऱ्या प्रिलिम्समध्ये. सखोल जाणं गरजेचं आहे, सखोल केला तर आहे, वरवरून करतो कवर करतो त्यानं होणार नाही. तर मार्गदर्शनाची गरज आहे तुम्हाला. वी आर हिअर. आम्ही मागच्या महिन्यामध्ये 1 तारखेपासून आत्तापर्यंत मार्चचा पूर्ण महिना आम्ही काय करतो आहे, PYQ दररोज सकाळी 6 वाजता पोरांना उठत आहेत पोरं, आणि सकाळी 2 तास PYQ वाचत आहेत. दररोज 100 ते 150 प्रश्न, एकाच दिवशी 300 प्रश्न होत आहेत आमचे कधी कधी. ठीक आहे, हे कशामुळं, सातत्यामुळं होतं, करून घेतो आहे आणि हे मार्गदर्शन आहे. वी आर हिअर. तर हे 6 AM क्लब असा आहे, ग्रुप आहे, हे मेंबर आहेत त्याचे, आणि दररोज हे उठतात. ठीक आहे, या महिन्यामध्ये आम्ही प्रॉपर एक प्लॅनिंग घेऊन आलो आहे. त्या प्लॅनिंगसाठी तुम्हाला, जर तुम्ही स्वतःला कन्सिस्टंटली ठेवू शकत नसाल, तुम्ही स्वतः ट्रॅकवर राहत नसाल, भरकटत असाल, तर त्याच्यासाठी एक प्रॉपर प्लॅन ज्याला पाहिजे त्याच्यासाठी आपण घेऊन आलेलं आहे. 1 एप्रिलला प्रिलिम्स ओरिएंटेशन सेशन होणार आहे. फॅकल्टी त्याच्यामध्ये सगळे असतील आणि गेस्ट असेल, तर हे फ्री असेल सगळ्यांसाठी, फ्री टू ओपन असेल. ठीक आहे, तर याच्यामध्ये विजय लांबकाने सर जे आहेत, रँक 1 MPSC 2024चे, जे की उपजिल्हाधिकारी आहेत, राहुल फसले सर आहेत, अंकिता ताकभाते मॅडम आहेत उपजिल्हाधिकारी, राहुल फसले सर ARTO आहेत. तर यांचं फ्री वेबिनार 1 एप्रिलला प्रिलिमच्या स्ट्रॅटेजीवर मार्गदर्शन त्यांच्याकडून होणार आहे. आणि 5 एप्रिलला प्रथमेश माने तालुका कृषी अधिकारी, ललित पेरकर सर जे ASO आहेत, आणि ABDO शकलीन मोलानी सर जे की ABDO आहेत. तर हे 5 तारखेला त्यांचं मोफत मार्गदर्शन होणार आहे. मोफत होणार आहे, हे सगळे ओपन टू ऑल असेल, परंतु लिमिटेड सीट असतील, कारण हे वेबिनार आहे. ओके, हे वेबिनार आहे, तर तुम्ही ते जॉईन करू शकता आणि त्यांच्यानुसार एक स्ट्रॅटर्जी ठरवू शकता. पण आपली एक स्ट्रॅटर्जी आहे, आपण एक ठरवलेली स्ट्रॅटर्जी आहे. तर हे असं नियोजन आहे. 2, 3, 4 प्रिलिम्स एप्रिलला पॉलिटी घेणार, 6, 7, 8ला करंट अफेअर, 12 महिन्याचं करंट अफेअर आपण कवर करणार. पुंडे सरांना एक्सपिरियन्स आहे, जे की करंट अफेअर ऑलरेडी घेतलेला आहे त्यांनी. इकॉनॉमी असेल, 10, 11, 12 तारखेला इकॉनॉमी होणार. ठीक आहे, त्यानंतर प्रथमेश सर ऑल हिस्ट्री घेणार आहे, आपण बायोलॉजी घेणार आहे, केमिस्ट्री घेणार आहे. ठीक आहे, आकाश मेंढके सर असिस्टंट प्रोफेसर आहेत ते, जे की त्यांनी MPSCचे 2 इंटरव्ह्यू दिले, UPSCचे मेन्स दिले, 125+ मार्क कंटिन्युअसली प्रिलिम्सला असतात त्यांना राज्यसेवेच्या. असे लोक जे की तुम्हाला मार्गदर्शन चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिकल देऊ शकतात, प्रॅक्टिकली तुम्हाला मार्गदर्शन देऊ शकतात. तरंजित गोडके सर फॉरेस्टची मेन दिलेली, 130+ मार्क मागच्या प्रिलिम्सला राज्यसेवेला होते. तर असे लोक तुम्हाला गाईड करतील या सेशनमध्ये. तर त्याच्यासाठी तुम्ही नक्की रजिस्टर करा. रजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे. सातत्य ठेवण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. टेलिग्राम जॉईन करा तुम्ही नवीन असाल तर, आणि सबस्क्राईब करा. ओके, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिकल ॲप्रोच या ठिकाणी भेटेल. ठीक आहे, अशा पद्धतीनं होणार आहे. ठीक आहे.
ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये होणार आहे. व्हिडिओ रेकॉर्डेड असतील. 1 एप्रिल ते 31 मेपर्यंत, सॉरी 1 एप्रिल ते 1 मेपर्यंत, 1 मेपर्यंत हे असेल. जस्ट सॉरी फॉर दिस, 1 मेपर्यंत याचं कोर्सची व्हॅलिडिटी असेल. धन्यवाद. नक्की जॉईन करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, हरून जायचं नाही, थकून जायचं नाही. प्रवास आपला हा इतक्यात संपणारा नसेल. थँक्यू व्हेरी मच.